नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं पेन्शन टॉक्स विथ चिंदरकर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. सर्वप्रथम माझ्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक केल्याबद्दल धन्यवाद. असेच आपले सहकार्य असावे ही अपेक्षा करून मी माझ्या पुढच्या भागाला सुरुवात करतो. ही चित्रफित महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 व महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेला शासन निर्णय यावर आधारित आहे. भाग 20. राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना शासन निर्णय दिनांक 6/5/2026 संकेतांक क्रमांक 2026-05-06-111-419-8905. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना ही राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत राज्य शासनाची योजना असून जे अधिकारी कर्मचारी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेसाठी विकल्प देतील त्यांना सदर योजना सेवानिवृत्तीनंतर लागू राहील. शासन निर्णय दिनांक 20/9/2024 अन्वये राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना दिनांक 1/3/2024 पासून लागू करण्यात आली आहे. शासन निर्णय दिनांक 30/3/2026 अन्वये राज्य शासनाच्या सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेसाठी पात्र व इच्छुक असलेल्या कर्मचाऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी आपला विकल्प दिनांक 31/12/2026 पर्यंत संबंधित कार्यालय विभाग प्रमुख यांच्याकडे सादर करावा. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास अशा कर्मचाऱ्याची 20 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक सेवा झाली असल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ अनुज्ञ राहील. समजा अ, ब, क हे शासकीय सेवेत दिनांक 1/11/2005 रोजी रुजू झाले व नियत वयोमानानुसार म्हणजे दिनांक 31/5/2026 रोजी सेवानिवृत्त होतील तेव्हा त्यांची एकूण सेवा 20 वर्ष व 7 महिने होईल. त्यांचे शेवटचे वेतन ₹52,000 आहे. त्यांनी जर शासन निर्णय दिनांक 6/5/2026 प्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना ₹26,000 इतके मासिक निवृत्ती वेतन व त्यावर प्रचलित दराने महागाई वाढ मिळेल. शेवटचे वेतन 52,000 भागिले 2 बरोबर 26,000 20 वर्ष सेवा पूर्ण झाल्याने. तथापि जे अधिकारी कर्मचारी यांची सेवा 20 वर्षापेक्षा कमी व 10 वर्षापेक्षा जास्त सेवा होऊन नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या आधारे त्यांच्या सेवेच्या प्रमाणात निवृत्ती वेतन अनुज्ञ करण्यात येईल. समजा अ, ब, क हे शासकीय सेवेत दिनांक 2/10/2007 रोजी अनुकंप तत्वावर लिपिक या पदावर रुजू झाले. ते नियत वयोमानानुसार दिनांक 31/5/2026 रोजी सेवेतून निवृत्त होतील. त्यांची एकूण सेवा 18 वर्ष 8 महिने होईल. 224 महिने. त्यांचे शेवटचे वेतन ₹52,000 आहे. दरमहा निवृत्ती वेतन मिळण्यासाठी त्यांनी शासन निर्णय दिनांक 6/5/2026 प्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिला तेव्हा त्यांना सेवानिवृत्तीनंतर ₹52,000 भागिले 2 गुणिले 224 भागिले 240 20 वर्ष गुणिले 12 महिने बरोबर 24,267 इतके निवृत्ती वेतन व प्रचलित दराने महागाई वाढ मिळेल. या योजनेअंतर्गत किमान 10 वर्षाच्या सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यावर किमान निवृत्ती वेतन ₹7,500 इतके राहील. 10 वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन अनुज्ञ राहणार नाही. समजा अ, ब, क हे शासकीय सेवेत दिनांक 5/5/2016 रोजी शिपाई पदावर अनुकंप तत्वावर रुजू झाले. ते वयोमानानुसार दिनांक 31/5/2026 रोजी सेवानिवृत्त होतील तेव्हा त्यांची एकूण सेवा 10 वर्ष व 27 दिवस होईल. त्यांचे शेवटचे वेतन ₹23,500 इतके आहे.
त्यांनी दरमहा निवृत्ती वेतन मिळावे यासाठी त्यांनी शासन निर्णय दिनांक 6/5/2026 नुसार सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिला. त्यामुळे त्यांना सेवानिवृत्तीनंतर 23,500 भागिले 2 गुणिले 120 भागिले 240 बरोबर 5,875. पण शासन निर्णय दिनांक 6/5/2026 परिच्छेद 2 प्रमाणे किमान रुपये 7,500 निवृत्ती वेतन व त्यावरील प्रचलित दराने महागाई वाढ मिळेल. कुटुंब निवृत्ती वेतन निवृत्ती वेतनाच्या 60% इतके कुटुंब निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ अद्वितीय राहील. समजा अ, ब, क हे वयोमानानुसार निवृत्त होऊन निवृत्ती वेतन घेत असताना मृत्यू पावले. त्यांना दरमहा रुपये 26,000 इतके निवृत्ती वेतन मिळत होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या कायदेशीर कुटुंबास दरमहा रुपये 15,600 एवढे कुटुंब निवृत्ती वेतन देय राहील. 26,000 गुणिले 60%. आपण पहिल्यांदा माझा चॅनल पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा. तसेच पूर्ण माहितीसाठी व्हिडिओ स्किप न करता तो शेवटपर्यंत पहा. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना स्वीकारलेले अधिकारी कर्मचारी यांच्या नियत वयोमानानुसार निवृत्तीच्या वेळी त्यांना त्याच्या PFRDA यांच्याकडे जमा असलेल्या अंशदानाच्या संचित निधीमधून प्राप्त होणारा 60% परताव्याची रक्कम आहरण व सहवितरण अधिकारी यांच्याकडे जमा करावी लागेल. आहरण व सहवितरण अधिकारी यांनी अशा जमा झालेल्या रकमा यासाठी निश्चित करण्यात आलेल्या लेखाशीर्षाखाली चलनाद्वारे शासनास भरण्या कराव्यात. समजा अ, ब, क हे शासकीय सेवेत दिनांक 1/11/2005 रोजी रुजू झाले व दिनांक 31/5/2026 रोजी वयोमानानुसार निवृत्त झाले. त्यांची एकूण सेवा 20 वर्ष व 7 महिने झाली. एकूण 247 महिने ते 1/11/2005 नंतर शासकीय सेवेत रुजू झाल्यामुळे त्यांना DCPS, नंतर NPS व नंतर सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना स्वीकारली. अ, ब, क हे शासकीय सेवेत दिनांक 1/11/2005 रोजी रुजू झाल्यापासून ते सेवानिवृत्ती होईपर्यंत म्हणजे दिनांक 31/5/2026 पर्यंत त्यांच्या वेतनातून 10% व शासकीय हिस्सा 14% त्यांच्या प्राण अकाउंटमध्ये दरमहा जमा होत असे. एकूण ठोक रक्कम काढण्यासाठी अंदाजे रक्कम घेऊन समजा अ, ब, क यांच्या वेतनातून दरमहा रुपये 3,000 रुपये 30,000चे 10% 247 महिन्याकरता व शासकीय हिस्सा रुपये 4,200 रुपये 30,000चे 14% असे एकूण रुपये 7,200 एवढी रक्कम दरमहा प्राण अकाउंटमध्ये जमा होत असे. एकूण रक्कम प्राण अकाउंटमध्ये जमा कर्मचारी हिस्सा रुपये 3,000 गुणिले 247 महिने बरोबर रुपये 7,41,000. शासन हिस्सा रुपये 4,200 गुणिले 247 महिने बरोबर रुपये 10,37,400. एकूण जमा रुपये 17,78,400. रुपये 17,78,400 से 60% बरोबर रुपये 10,67,040 एवढी रक्कम PFRDA यांच्याकडे जमा असलेल्या अंशदानाच्या संचित निधीमधून प्राप्त करून आहरण व सहवितरण अधिकारी यांच्याकडे जमा करावी. उरलेली 40% रक्कम रुपये 7,11,360 वार्षिकी खरेदी करण्यासाठी गुंतवणे अनिवार्य आहे. वार्षिकी गुंतवणूकमधून आयुष्यभर किंवा एका ठराविक कालावधीपर्यंत नियमित मासिक रक्कम मिळू शकते. समजा अ, ब, क यांनी आपली 40% रक्कम उदाहरणार्थ रुपये 10 लाख एका विमा कंपनीत ॲन्युटी प्लॅनमध्ये गुंतवली. विमा कंपनीने अ, ब, क यांना दरमहा गुंतवणूक केल्यावर लगेच रुपये 6,000 नियमित दरमहा परतावा सुरू केला. 1 मार्च 2024 ते 6 मे 1926 पर्यंत नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या ज्या अधिकारी कर्मचारी यांनी देखील निवृत्तीच्या वेळी PFRDA यांच्याकडे जमा असलेल्या अंशदानाच्या संचित निधीमधून प्राप्त झालेल्या 60% परताव्याची रक्कम आहरण व सहवितरण अधिकारी यांच्याकडे जमा करावी. अधिकारी कर्मचारी यांनी 40% संचित निधीवर
ॲन्युटी सर्व्हिस प्रोव्हायडरकडून प्राप्त होणाऱ्या वार्षिकीचा तपशील संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना सादर करावा. आहरण व संवितरण अधिकारी यांनी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजनेअंतर्गत अनुज्ञेय निवृत्ती वेतन व त्यावरील महागाई वाढ या रकमेमधून वार्षिकीची रक्कम वजा करून राज्य शासनाकडून देय निवृत्ती वेतन निश्चित करावे. समजा अबक यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या 50% म्हणजे 26,000 रुपये दरम्यान निवृत्ती वेतन अधिक प्रचलित दराने महागाई वाढ मिळत आहे. शासन निर्णय दिनांक 6/5/2026च्या परिच्छेद क्रमांक 6 प्रमाणे त्यांना मिळणाऱ्या ॲन्युटी परतावा रुपये 6,000 वजा होऊन त्यांना उरलेली रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळेल. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा विकल्प दिलेल्या अधिकारी कर्मचारी यांनी राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत जमा झालेल्या संचित निधीमधून कोणत्याही प्रकारची यापूर्वी काढलेली रक्कम 10% व्याजासकट भरणे आवश्यक राहील. अन्यथा त्यांना सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन त्या प्रमाणात अनुज्ञेय राहील. राजीनामा दिलेल्या अधिकारी कर्मचारी यांना या योजनेअंतर्गत निवृत्ती वेतन अनुज्ञेय राहणार नाही. फक्त राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली NPS अंतर्गत सर्व लाभ अनुज्ञेय राहतील. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना स्वीकारलेल्या अधिकारी कर्मचारी यांना शासन निर्णय दिनांक 31/3/2023 नुसार प्रदान करण्यात येणाऱ्या सेवा मृत्यू उत्पादनाच्या प्रयोजनार्थ सद्यस्थितीत महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील तरतुदी लागू राहतील. समजा अबक हे शासकीय सेवेत दिनांक 1/11/2005 रोजी रुजू झाले व दिनांक 31/5/2026 रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त होतील. त्यांची एकूण सेवा 20 वर्ष व 7 महिने होईल. त्यांचे शेवटचे वेतन रुपये 52,000 आहे. त्यामुळे त्यांना 52,000 भागिले 4 बरोबर 13,000 गुणिले 41 बरोबर रुपये 5,33,000 एवढे सेवा उपदान मिळेल. हे लक्षात असू द्या, या योजनेत स्वेच्छानिवृत्तीची 20 वर्षाची अर्हताकारी सेवा पूर्ण झाल्यानंतर 3 महिन्याची नोटीस देऊन सेवेतून निवृत्त होणे ही तरतूद नाही. वयोमानानुसार सेवानिवृत्त झाला तर किमान 20 वर्षाची अर्हताकारी सेवा आवश्यक आहे, तरच शेवटच्या वेतनाच्या 50% इतके निवृत्ती वेतन मिळेल. जोपर्यंत PFRDA कडून अंशदानाच्या संचित निधीमधून 60% रक्कम आहरण व सहवितरण अधिकारी यांच्यामार्फत शासन खाती जमा होत नाही तोपर्यंत व उर्वरित 40% रक्कम वार्षिकीमध्ये गुंतून त्यावर मिळणारा परताव्याचा तपशील जोपर्यंत आहरण व सहवितरण अधिकारी यांना देत नाही तोपर्यंत निवृत्ती वेतनाची रक्कम निश्चित होणार नाही. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण करण्याची तरतूद नाही. ज्या कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्ती वेतन हवे असेल त्यांनी हा पर्याय निवडावा. ही चित्रफीत आपणास उपयुक्त होईल अशी मी आशा करतो. आपणास काही शंका किंवा प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा, मी त्यास उत्तर देईन. आपले प्रश्न कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि आपला अभिप्राय जरूर कळवा. हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी तयार केलेला आहे. आवडला असेल तर न चुकता न विसरता लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा, जेणेकरून पुढील भागात नोटिफिकेशन आपणास येईल. आपणा सर्वांना चांगले आरोग्य लाभो हीच सदिच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.